आपला माणूस बीएम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। तर आपण नवनवीन विषय घेत असतो, पण आपण आज मजा मस्तीच्या मूड मध्ये आहोत, त्याच्यामुळे आज आपण एलिफंटाची सफर करणार आहोत। आणि आपल्या सोबत आज संचाली एक छोटी मुलगी आहे, खूप नटखट आहे। तर बेटा, तुला कसं वाटणार आहे? आता पुढे आपण ट्रॅव्हल करणार आहोत। हाय कर आपल्या प्रेक्षकांना आधी। बरं, आता आपण पुढे जाणार आहोत, बोटीतून प्रवास करणार आहेत आणि बोटीचा काय थ्रिल आहे ते अनुभवणार आहोत, आणि त्याच्यानंतर आपण एलिफंटाकडे प्रस्थान करणार आहोत। तर आपण आज एकटे नाही आहोत, तर आपल्या सोबत ऑफिसचे कलिग्स आहेत। तर ऑफिसच्या कलिग्स आहेत, त्यांचा काय अनुभव आहे ते आपण जाणून घेणार आहोत। कौन है ये लोग? कहां से आते हैं? तर अशा प्रकारे आपण एलिफंटाला जाणार आहोत। आपण फेरी घेतलेली आहे, फेरीसाठी आपल्याला रिटर्न 260 रुपयाचं तिकीट लागलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपण एलिफंटाला जाणार आहोत। आणि एलिफंटाला गेल्यावर आपण तिकडची लेणी पाहणार आहोत, आणि लेणींविषयी काय माहिती आपण तिकडे गेल्यावरच बघणार आहोत। तोपर्यंत आपण माझ्यासोबत फेरीचा प्रवास बघा आणि कसे लोक जातात ते देखील बघा। तर आपण अशा प्रकारे एलिफंटामध्ये जाणार आहोत, तिकडे व्लॉगिंग करणार आहोत, तिकडे कोणकोणत्या लेणी आहेत, त्या लेण्यांचा काय इतिहास आहे तो जाणून घेणार आहोत। आपण आता फेरीमधून जातोय, फेरीचा किती खर्च आहे, ट्रेनचा खर्च किती, हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि कशा प्रकारे व्लॉगिंग केली जाते त्याची देखील थोडक्यात तुम्हाला मी माहिती देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर बघत राहा आणि पाहत राहा।
तर आपण अशा प्रकारे एलिफंटा केव्ज मधील हिंदू लेणी पाहिल्या. त्या शिवांच्या लेणी आहेत. तिथे 3 ते 4 शंकराच्या पिंडी देखील आहेत, त्या आपण पाहिल्या. आणि अशा प्रकारे उत्तमरित्या आपला प्रवास झाला. तर असेच नवीन विषय, नवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM युट्यूब चॅनल. त्याला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.